राज्यभरात आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच CTETची परीक्षा पार पडली आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये या परीक्षेला जाताना परीक्षार्थींना वेगळीच परीक्षा द्यावी लागली आहे। परीक्षा केंद्रात जात असताना महिलांना चक्क मंगळसूत्र काढून जावं लागलंय। आज सकाळी 9:30 ते 12 या वेळेत परीक्षा झाली। तत्पूर्वी सकाळी 7 वाजता रिपोर्टिंग टाइम असताना प्रत्येक परीक्षार्थीची परीक्षा केंद्रात जाताना कसून चौकशी केली जात होती। यात कुठलेही मेटलचं साहित्य सोबत घेऊन जाऊ नका असं गेटवरच सांगण्यात आलं। महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, काना नाकातले दागिने काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। त्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही असंही त्यांना सांगण्यात आलं आणि त्यामुळे मंगळसूत्रासह अंगावरचे सगळे दागिने काढावे लागले। छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर हा प्रकार पाहायला मिळाला आणि त्यामुळे अनेक महिलांची परीक्षा केंद्रात जाताना चांगलीच अडचण झाली। एक टीचरांची जी TET शाळा चालू आहे त्याची एक्झामिनेशन आहे। इथं जे महिला वगैरे बाहेरून आलेले आहेत, बाहेर गावून, त्यांचे मंगळसूत्र, त्यांच्या पायातले जोडवे, त्यांच्या कानातले सगळे काढून बाहेर ठेवायला सांगताय। हे असा रूल कुठंच नाही आहे। शिक्षकांवर हा अन्याय आहे। सरकार कुठं झोपलेला आहे का आपला? हॉल तिकीटवर वगैरे काही मेन्शन केलेलं आहे? हॉल तिकीटवर असं काहीच मेन्शन केलेलं नाही। हॉल तिकीटवर फक्त लिहिलेलं आहे की तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता। लेडीज पाण्याची बॉटल फक्त घेऊन जात आहे आणि बाकीच्या सगळ्या वस्तू यांना बाहेर काढायला लावतायत। या सगळ्या प्रकारावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूया। दागिने, मोबाईल मी समजू शकतो, परंतु महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा उतरवायला लावलेलं आहे। दागिना आहेच तो, पण तो काही शोचा दागिना नाही, तो सौभाग्याचं प्रतीक आहे। हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतात महाराष्ट्रात आहे, देशामध्ये, आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारच्या परीक्षा केंद्रावर धाकदपटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना, माता भगिनींना केलेले। मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय। याची दखल सरकारने त्वरित घ्यावी, संबंधितावर कारवाई करावी। तर या प्रकरणी योग्य ती सूचना देऊन चौकशी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। अशा प्रकारच्या तक्रारी मागच्या काळात आल्या होत्या। आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईल, पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं जातं। तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे। त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल। योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।